पेक्षा मोठी पाहिजे तरच विना ठेवता येईल. मृदंग पिशवीमध्ये ठेवीत असताना या थैली मोठी पाहिजे. तसं आकाशाचं माप घ्यायचं असेल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आकाशापेक्षा मोठंच आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे, नाहीतर ते शक्य होणार नाही. आणि आकाशापेक्षा माप घ्यायला कोण मोठं आहे? तसं ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची थोरी आहे बरं का. आकाश पद्धतीची थोरी आहे, हिमालयासारखी थोरी आहे, समुद्रासारखी खोली आहे त्या ठिकाणी. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे साधा नाही. देवादिकांनाही त्या ठिकाणी असणारी त्याची अपेक्षा लागते. विरक्त पुरुषच या ज्ञानेश्वरी, सोहमभावी पुरुष या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी आहे. येथे रमती सोमभावी. सोमभावी या ठिकाणी रममान होतात. जे अपेक्षी, जे विरक्ती, जे सानुभवी संती आणि सोहम भावे पारंगती रमी जेत. सोहम भावामध्ये जे पारंगत आहेत ना, तेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आनंद घेऊ शकतात. आणि जे विरक्त माणसं आहेत त्यांनाच ज्ञानेश्वरी ग्रंथ चांगल्या पद्धतीनं कदाचित कळू शकेल. तुम्ही आम्ही तर त्या ठिकाणी विषयासक्त माणसं आहेत. आणि म्हणून आपल्याला कसं काय त्या ठिकाणी करणार आहे? हे अपार कैशनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. एखाद्या चिलटाने जर विचार केला हे सगळं आकाशच त्या ठिकाणी मी मुठीमध्ये धारण करतो, तर शक्य होणार आहे का? नाही शक्य होणार. त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करणं आपल्यासारख्या अल्पमती मतीला त्या ठिकाणी शक्य नाही. परंतु ज्ञानोबारायांच्या कृपेने मात्र 2 शब्द आपण त्याच्यावरती बोलू शकतो. जसं माऊली म्हणतात, तुमच्या गीतेवरती बोलणं अवघड आहे. कारण गीतेची थोरवी सांगत असताना त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की गीतार्थाची थोरी सोये शंभुविवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. जिथं शंकर देखील या गीतार्थाची थोरी जाणू शकत नाही, संकादिकांनाही त्या ठिकाणी कळालेली नाही, तर त्या ठिकाणी मला काय कळणार आहे? परंतु माऊली म्हणतात, मला एक मात्र आधार आहे. कोणता आधार आहे? माझ्या निवृत्तीनाथ दादा माझ्या पाठीमागे बसलेले. ज्ञानेश्वरी ग्रंथ नेवाशाला सांगत असताना माऊली म्हणतात, गीतार्थाची थोरी एवढी मोठी आहे, तिच्यावर चिंतन करणं खूप मोठं अवघड आहे. महाराज माऊलींना काय अवघड होतो? माऊलींना काही अवघड नव्हतं. कारण माऊली म्हणजे स्वयंभू त्या ठिकाणी ज्ञानालाच फुटलेले अवयव म्हणजे ज्ञानेश्वर महाराज येत. अहो साक्षात ज्ञानच या भूतलावरती ज्ञानोबारायाच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे. साक्षात ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, 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 सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर. बोला बोला.
असणार त्या ठिकाणी एवढं मोठं अवघड जरी कार्य असलं, श्रीमद भगवद्गीतेवरती टीका करणं आणि ज्ञानेश्वरीवरती निरूपण करणं, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं अवघड जरी कार्य असलं, परंतु परी येत एक असे आधारू, परंतु एक मात्र इथं आधार आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कळणं कठीण आहे, अवघड आहे, परंतु एक येत असे आधारू, इथं मात्र एक आधार आहे अण्णा. कोणता? जर त्या ठिकाणी माऊलीनं कृपा केली तर त्यांची ज्ञानेश्वरी सहज माणसाला कळते, आणि कृपा नाही झाली तर कितीही त्या ठिकाणी शिकलेला मनुष्य असला आणि कितीही त्या ठिकाणी काही असला, किती ज्ञानी असला तरी देखील ज्ञानेश्वरी ग्रंथ कळत नाही. आणि म्हणून चांगल्या चांगल्या शिकलेल्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ पहिली गोष्ट मराठीत आहेत का संस्कृत आहे हेच कळायला तयार नाही, कारण त्यांना असं वाटतं हे संस्कृतच भाषा आहे. परंतु ज्ञानोबरांची ती मराठी भाषा, ज्ञानोबरांची ती मराठी भाषा देखील आपल्याला झापत नाही, एवढी ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी कठीण आहे. परंतु संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला, संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला, ग्रंथ निर्मिला ज्ञानदेवे, ग्रंथ निर्मिला ज्ञानदेवे, ज्ञानदेवा चरणे ज्ञानदेवा चरणी, हो ज्ञानदेवा चरणी. वा, छान. संस्कृताची भाषा मराठी निशेष अर्थ केला. वा. ज्ञानोबरायांनी संस्कृत कुणाला कळत नाही म्हणून मराठीतून त्या ठिकाणी अर्थ केलेला आहे. आणि ही मराठी भाषा बी कळणं कठीण आहे, कारण 700 वर्षापूर्वीची ती भाषा आहे आणि ती ज्ञानोबरायांची भाषा आहे महाराज. ती काही साधी गोष्ट आहे का? आपल्याला कशाला त्या ठिकाणी ती कळणार आहे? साधं कोड्यात्मक बोललं तर आपल्याला कळत नाही, ही तर ज्ञानोबरायांची भाषा आहे. आणि म्हणून 56 भाषेचा केलाशे गौरव, ही जी काही ज्ञानोबरायांची नाव आहे, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे, 56 भाषा एकत्रित करून 56 भाषा एकत्रित होऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झालेला आहे. काही शब्द माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये मराठवाड्यातले येतं, काही शब्द विदर्भातले येतं, काही शब्द खानदेशामधले येतं, काही गाणी काही कोकणामधले येतं, काही पश्चिम महाराष्ट्रातले येतं, काही का नाही. म्हणजे जेवढे राज्य येतं या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या राज्यातले ती भाषा आहे. म्हणजेच एकूण 56 भाषा सांगितली. 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव, भवारती गाव उभारीने, भवारती गाव ज्ञानराज माझी योग्याची ज्ञानराज माझे योग्याचे माऊली, ज्ञानराज माझे योग्याचे माऊली, ज्ञानराज माझे योग्याचे माऊली. वा. 56 भाषेचा गौरव केलेला आहे. नाही का? मराठवाड्यातली भाषा वेगळी आहे. मराठवाड्यामध्ये आपण बेसन म्हणतो, तिकडं पश्चिम महाराष्ट्रात त्याच पिठल्याला आहे का नाही झुणका, झुणका म्हणतात, झुणका भाकर. खानदेशामध्ये स्पेशल नाव पिठलं आहे त्याला, आणि जर कोकणात गेलं तर गोविंदा म्हणतात त्याला.
एकदा गेल्यानंतर म्हणले महाराज गोविंदा आवडतो का तुम्हाला? म्हणलं गोविंदा काय भानगड्या? म्हणलं तुमच्या पोराचं नाव आहे का काय गोविंदा? नाही नाही म्हणले आवडतो का? म्हणलं काही मला आवडत नाही. जेव्हा ते वाढायला लागले दुसऱ्याला मला वाटलं हा गोविंदा घ्या गोविंदा घ्या. माझ्या लक्षात आलं ते पिटल्याला गोविंदा म्हणतात काय ते. मी म्हणलं मला बी आवडतोय गोविंदा. ते म्हणले तुम्ही तर म्हणले होते अगोदर आवड. म्हणलं मला गोविंदाच कळाला नव्हता काय. भाषेमध्ये फरक आहे का नाही? आपण ज्याला त्या ठिकाणी इकडे ठेसा म्हणतो तिकडे साताऱ्यामध्ये त्याला चटका म्हणतात ठेशाला. अरे जेवायला एकदा बसल्यानंतर त्या ठिकाणी ते बाई सगळे पदार्थ वाढले, त्याच्यामध्ये ठेसा पण होता, सुंदर बाजरीच्या भाकरी हे ते केलेल्या होत्या. आणि मग ते बाई ते असं वाटीमध्ये प्लेटमध्ये घेऊन आल्यानंतर ते म्हणे महाराज तुम्हाला देऊ का चटका? चटका देऊ का म्हटल्यानंतर मी घाबरलो एकदम. म्हणलो नको 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 मला नका देऊ वा चटका. नाही म्हटल्यावर ती बाई पुढे गेली. पती बसलेले होते ते म्हण मला दे म्हणे चटका दे म्हणल्यावर तिने एवढ्या ठेस्याचा भ्याला त्याच्या ताटातलं. मी म्हणलं अरे वा मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा आहे राव म्हणलं ह्यो कवळ्या. माझ्या लक्षात आलं म्हणलं ठेस्याला. तर मी म्हणलं बाई मला बी त्या चटका 2-3 चटके द्या मला. भाषेत फरक आहे का नाही? आपल्या मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात आमच्या घनसंगी तालुक्यामध्ये असं तिथपर्यंत आपण म्हणतो ना जायचंय तर तिकडं तिट्टाक्तोर म्हणतात. तिट्टाक्तोर जा आणि तिथून मागे. आम्ही एकदा आपले प्रसिद्ध कीर्तनकार चांगदेव महाराज काकडे आम्ही कोकणातल्या दिंडीत होतो साताऱ्याच्या. आणि मग त्या ठिकाणी असणारे ते ही भाषा बोलायची. ते म्हणले हे बघा मी तिट्टाक्तोर गेलो होतो आणि मग तिथं गेल्यावर मला काही सुधारच ना म्हणून मी दिंडीतून हुकलो. ते म्हणले ते लोक म्हणे टाकतोर काय भानगडे बाबा हे टाकतोर. त्या हिला दिंडी पंढरपूर पर्यंत जाऊस तर कळलं नाही टाकतोर. आणि ते दुसरी एक भाषा आपली कत्तई नाही म्हणजे अजिबात नाही. तिकडं कत्तई नाही हा शब्दच नाही. आणि मग ते चांगदेव महाराज म्हणायचे नाही मी कत्तई घेत नाही, हे मला कत्तई आवडत नाही, मी कत्तई खात नाही, मला कत्तई नग. त्या लोकांना ते कत्तई काही कळतच नाही. मग त्याने महाराजाचं नावच ठेवलं कत्तया म्हणायचे. ते चांगदेव महाराज लय हसते त्याला. अरे 2-4 गोष्टी. कारण हे कीर्तनाला हुशार येतं पण त्याची इकडची भाषा त्याला जास्त तिकडे राहिले नव्हते ते आळंदीला. ते लोक चांगदेव महाराज जामकराच्या फळात आहेत त्याला त्या करमत नव्हतं त्या कोकणातले दिंडी. मग हे जामकर इकडे राहिलेले जामकराच्या फळात यायचे मुद्दाम चुकून. मग ते लोक म्हणायचे मला दुपाट्या मला कथाया कुठे गेला म्हणले आपला कथाया. असं त्या ठिकाणी असणार. श्रीखंडपुरीला काही ठिकाणी गोड पिटलं. त्या मलठणला गेलो होतो आम्ही आणि तिथं गेल्यानंतर श्रीखंड वाढायला आले. आता यायनी कधी ते श्रीखंड हे केलं नाही. मग आम्ही म्हटलो महाराज ते म्हणले हे काय पदार्थ आहे? तर आम्ही म्हणलं आता त्याची थोडी चेष्टा केली एका महाराजांनी. ते म्हणले गोड पिठलंय. मग ते म्हणले गोड पिठलं मी अजिबात खात नाही, मला पिठलंच आवडत नाही, तिखट काय गोड काय आवडत टाकूच नका. ते म्हणले अहो थोडं घ्या. तसं करीत नसते जेवायला बसल्यावर पंक्ती भेद नसतो. थोडं घ्या. थोडं टाकलं त्या माताने वाढण्याकरता. आणि आम्ही त्याला म्हणतो महाराज थोडं खाऊन तर बघा. त्याने असा एक घास थोडा खाल्ला. ते म्हणले अरे वा हे लयच भारी गोड पिठलं झालं राव. पिठलंच गोड आहे. ते म्हणे मग मला आणखीन द्या. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी भाषेमध्ये फरक. म्हणून जी खानदेशातली भाषा आपल्याला कळत नाही, बोलता येत नाही, मराठवाड्यातली भाषा त्याला कळत नाही. पश्चिम महाराष्ट्र आता ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये चेवची नाही ही भाषा आलेली आहे. परंतु चेव आला नाही हे आपण म्हणतो. परंतु पश्चिम महाराष्ट्रात जुन्नर भागामध्ये चेव आला नाही हे त्याला काही कळत नाही. जाग आलं नाही ठीक आहे पण चेव आला नाही हे त्याला काही कळत नाही. चेव हे दुसऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी म्हणत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीने अनेक भाषा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. ज्ञानेश्वरी मराठीमधूनच आहे पण 56 भाषेची असल्यामुळे आपल्याला कळत नाही. कळते कधी
तर ज्ञानेश्वरीचा भाव कळन कधी, तर ज्ञानोबरायांची कृपा झाल्यानंतर कळेल. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. तसं आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगण्याकरता अधिकारी नाही, परंतु ज्ञानोबरायांची जर आपल्यावरती कृपा झाली किंवा त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या चरणी शरणागत होऊन आपण थोडंफार सांगू शकतो, आपण त्याचं पारायण करू शकतो, त्या ओवीवर बोलू शकतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, परी येत एक असे आधारू, तेनेची बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. माऊलींची नम्रता बघा किती मोठी आहे. एरवी तरी मी मूर्खो, जरी झाला अविवेको, तरी संत कृपा दीपकू सोजळू असे. माऊली ज्ञानाचे सागर होते, परंतु स्वतःला काय म्हणतात, मूर्ख म्हणतात. आपल्याला एखादा मनुष्य जर मूर्ख म्हटलं तर राग येतो का चांगलं वाटतं? राग येतो का नाही? कोणी बी आपल्याला शहाणं म्हणलं पाहिजे, विद्वान म्हणलं पाहिजे, हुशार म्हणलं पाहिजे, नका का आपल्याला त्याच्यातलं काही आहे ना. पण आपल्याला कोणी जर त्याच्यात येडं म्हणलं तर राग येतो. पण ज्ञानोबराय स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. महाराज किती माऊलींची नम्रता आहे, अत्यंत ज्ञानोबरायांची त्या ठिकाणी नम्रता आहे बरं का. आणि जे संत पुरुष असतात, साधू असतात, मोठे असतात, ते नम्रच असतात. आणि जे नम्र असतात समजून घ्यायचं तेच संत असतात. म्हणून लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिशीचे आहे, की मूर्त जीवित आहे अमृत सिद्धी. महाराज संतांमध्ये एवढी मोठी शक्ती आहे. लोखंडाचं सोनं होण्याची शक्ती कशामध्ये आहे, तर परीस नावाच्या धातूमध्ये आहे. लोखंडाला जर परीस लागला तर ते लोखंड न होता त्याचं सोनं होत असतं. तसं आपल्या जीवनामध्ये जर साधूची कृपा झाली तर आपलं जीवन सामान्य न राहता विशेष ज्ञानी त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून साधूची, संतांची, ज्ञानोबरायांची कृपेची आपल्याला काय आहे, गरज आहे. संत कृपा झाले, हा संत कृपा झाले, हा संत कृपा झाली, संत कृपा झाली. इमारत फळाले, इमारत फळाले, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला वा. आणि म्हणून संत कृपा झाल्यानंतर सगळ्या ह्या गोष्टी होत असतात. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ करण्याकरता संतांची कृपा आवश्यकता आहे. कारण ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढा मोठा आहे महाराज. आणि माऊली म्हणतात त्या ठिकाणी, मी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपाने सगळ्यांना सुखी करणार आहे, फक्त लक्ष देऊन श्रवण केलं पाहिजे. माऊलींची ही प्रतिज्ञाच आहे बरं का. सामान्य माणसं अवज्ञा करत असतात आणि त्या ठिकाणी सुज्ञ मनुष्य आज्ञा करत असतात आणि संत प्रतिज्ञा करत असतात. सामान्य माणसं अवज्ञा करतात, अज्ञानी माणसं कोणाची पण अवज्ञा करतात. एखाद्या मोठ्या माणसाने जर एखाद्याला काम सांगितलं तर ते ऐकत नाही, उलटून बोलत असतं. तूच कर, तूच सतरंजी टाक, तूच झाडून काढ, मला कशाला सांगायला लागला, मी काय साधा आहे का. म्हणजे लहान असला तरी तो मोठ्या माणसाची अवज्ञा करतो. समजून घ्यायचं अज्ञानी आहे. म्हणून अज्ञानी अवज्ञा करतो. जे सुज्ञ माणसं आहेत ते आज्ञा करण्याच्या पात्रतेचे असतात, त्यांनी आज्ञा केली पाहिजे. आणि संत हे प्रतिज्ञा करत असतात. म्हणून ज्ञानोबरायाने अनेक प्रतिज्ञा केलेल्या आहेत महाराज. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहिरा आपोलिया. अशा पद्धतीचं ज्ञानोबरायांची ही प्रतिज्ञा आहे. तसं ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केलेली आहे, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात, तुम्ही अवधान देऊन श्रवण करा, लक्षपूर्वक श्रवण करा, भावनेने श्रवण करा. माऊली, आम्ही जर अवधान देऊन लक्षपूर्वक भावनेने जर श्रवण केलं तर काय करता,
तरी सर्व सुखाशी पात्र होईल. नुसतं सुख नाही तर सर्व सुखाला पात्र होईल. आपल्याला जे प्रपंचामध्ये थोडंफार मिळतंय ते नुसतं सुख आहे, तेही क्षणिक सुख आहे, अल्प असणारे सुख आहे. क्षणिक सुखासाठी दुःखाचा डोंगर उपसावा लागतो, तेव्हा कुठंतरी क्षणिक सुखाची प्राप्ती होती, आणि तीही त्याला आधी अंत असल्यामुळे ते संपून जातं. आहे का नाही? सुख पाहता जवा पाणी, दुःख पर्वता एवढे. ज्ञानोबराय म्हणतात सुख किती आहे? जवसासारखं. जवस आहे ना आपल्याकडे, पेरतात ना, जवसाचा दाना किती छोटा असतो आणि डोंगर किती मोठा असतो. तसंच प्रपंचामध्ये, विषयामध्ये प्रपंचासारखं दुःख आहे आणि जवसासारखं सुख आहे. सुख नाही असं नाही, सुख जर प्रपंचामध्ये नसतं तर एवढे माणसं अटकून पडलीच नसते, सगळे संन्यासीच झाले असते. हे का नाही? कोणी तिथं अडकून. महाराज, जर सुख भेटलं नाही तर माणसं घरादाराचा त्याग करतात. हे सुख जर मिळालं नाही तर आत्महत्येला प्रवृत्त होतात. काय करायचं म्हणतात या घरामध्ये राहून? जर त्या ठिकाणी असणाऱ्या घरातलं जर कोणी आपल्याला चांगलंच बोलत नसन, मुलं बाळ जर आपली अवज्ञा करत असतील, ऐकत नसतील, स्वतःची बायको जर आपल्या विरोधात जात असेल, तर काय करायचं? म्हणून कशा करता आत्महत्या? सुख नाही म्हणून. मग सगळे विषय आहेत का नाही, माणसं आहेत का नाही, सुखाचा तपास लागला नाही. म्हणून ज्या अर्थी आपण प्रपंचामध्ये पुन्हा पुन्हा तिथं रममान होतो, त्या अर्थी सुख आहे, परंतु क्षणिक आहे, क्षणिक सुख. आणि क्षणिक सुखासाठी त्या ठिकाणी आपण तेवढ्या सुखाच्या साठी दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी आपण उपसतो. माऊली म्हणतात, नाही, मी तुम्हाला क्षणिक सुख नाही, सर्व सुख देईल. सर्व सुखाचे लहरी, हो हो हो, सर्व सुखाचे लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरे, ज्ञानाबाई अलंकापुरे, हा ज्ञानाबाई अलंकापुरे. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई पेठ हे जुनाट, हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. सर्व सुखाचे लहरी, सर्व सुखाचा लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे, सुख नाही तुम्हाला सर्व सुख दे. महाराज, प्रतिज्ञा अनेक जणांच्या पूर्ण नाही झाल्या हो, माऊलीची कशी होईल? अहो, तुमच्या आमच्या सामान्याच्या प्रतिज्ञा अजिबात त्या ठिकाणी आपण प्रतिज्ञा करत नाहीत का? करतो, पण टिकत नाही. मोठ्या मोठ्यांच्या विद्वानांच्या, राजा लोकांच्या, ब्रह्मादिकांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाहीत, परंतु संतांची प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण प्रतिज्ञा करण्याकरता बळ, निष्ठा, आत्मविश्वास, तेवढी शक्ती, तपश्चर्या, सामर्थ्य, सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. तुमच्या आमच्यात काय सामर्थ्य असतं? सामान्य मनुष्य प्रतिज्ञा करून जातो. एक जण मनुष्य काशीला गेला, तिथं गेल्यावर म्हणतात काहीतरी सोडावं लागतं.
मग कोणी भोपळा ते डांगर खायचं सोडलं, कोणी काशीफळ खायचं सोडलं. जे कधी खाण्यात येत नाही ते सोडतात माणसं, म्हणजे काही प्रॉब्लेम येऊ नये इकडे आल्यानंतर. काही काही प्रत्येकाने सोडलं. एका माणसाला राग खूप येत होता. तो दुसरा म्हणला, आहे तुला लय तो या नाकाश शेंड्यावरच राग येतो तुला, तेवढा राग सोड बर. ते म्हणला बिड्या लय ओढतो, तू बिड्या सोड. मग त्यांनी बिड्या सोड्याने यांनी राग सोडला. आणि दोघांनी त्या ठिकाणी काशीमध्ये संकल्प केला आणि मग गावाकडे आले. आणि त्या काळात त्या ठिकाणी मोठेपणाने लोकांना सांगू लागले, म्हणले आपण राग सोडलाय. हे म्हणला आपण बिड्या तंबाखू सोडली, बिड्या सोडल्या. लोक म्हणले बरं झालं, काशीला गेले काहीतरी तुमचं चांगलं झालं, सोडलं चांगलं. पण एक जण त्याचा मित्र माहित होता, म्हणले राग कधी सोडू शकत नाही, कारण राग म्हणजे याच्या पाचीलाच पुंजलेला आहे. काही माणसाच्या पाचीलाच पुंजलेल्या असतात काही गोष्टी, कारण ते सोडून त्याला राहतच नाही. एक आमच्या गावात एक माणूस आहे, त्याला शिवी दिल्याशिवाय पुढचं बोलताच येत नाही. अगोदर यायला म्हणतो मग पुढे बोलतो. ते महाराज असो नाही तर महाराजाचा बाप असो. आमच्या गावात एकदा सदानंद गुरुजी आले होते बरं का. अण्णा गुरुजीच्या दर्शनाला गेला तो. आता ते आळंदीचे महाराज. ते म्हणले काय बाबा बरं आहे का. ते म्हणला हा मायला बरं आहे आमचं. महाराजाला खराब वाटलं. ते म्हणले असं कसं बोलायला. तर पुन्हा दुसरी शिवी देऊ. एक जण माणूस पळत गेला म्हणे महाराज याच्या नादी लागू नका, हे असं मायला म्हणूनच पुढं बोलतंय. काही काही माणसाची ती सवय. तसं त्याला त्या ठिकाणी एवढा राग यायचा त्याला अत्यंत त्या ठिकाणी. मग त्याचा मित्र होता. तो मित्र त्या ठिकाणी गेला. म्हणला तो काशीला गेल्यावर काय सोडलं. म्हणला राग सोडला. बर बर. पुन्हा 2 मिनिटांनी विचारलं. ते म्हणला काशीला गेल्यावर काय सोडला तो. ते म्हणला राग सोडला. बर. पुन्हा 5 मिनिटांनी विचारलं. म्हणले ते काशीला गेलता तर काय सोडला. म्हणला राग सोडला. बर. पुन्हा 10 मिनिटांनी विचारलं काशीला. राग सोडला सांगितलं ना तुला. बर बर. पुन्हा 10 मिनिटांनी विचारलं काशीला काय सोडा. एक चापट दिली. मूर्ख कुठला राग सोडला ना रे. आता राग सोडला का धरला. सोडला नाही धरला. प्रतिज्ञा केली नव्हती का टिकली नाही. तुमची आमची प्रतिज्ञा टिकत नाही. घरात भांडणं झालं मनुष्य रुसून जातो, येतच नाही म्हणतो, संन्याशी होतो. तिकडं एक जण गेला आणि तो म्हणला आता मी संन्याशी होतो. संन्यासाच्या आश्रमामध्ये गेला. आता तिथं ते लिंबाजी बाबा म्हणून संन्यासी होते. हे म्हणला बाबा आता मला संन्यासच घ्यायचं, काही म्हातारीचं माझं काही जमाना. म्हणले बरं म्हणले. आणि द्या म्हणले भगवे कपडे. ते म्हणे आत्ताच नाही, जरा राहाय ना 10-15 दिवस इथं आश्रमात, मग देऊ तुला. बरं म्हणला. राहिला. भूक लागली त्याला. म्हणले बाबा आता जेवण पंगत गिंगत किती वाजता आहे. म्हणले पंगत नसती इथं. मग ते लिंबाचा पाला घेऊन ये म्हणले, कारण माझं नाव लिंबाजी बाबा आहे. लिंबाचा पाला आणला. तो वाटला. म्हणजे 2 त्या ठिकाणी गोळे तयार कर. 2 आणि एक त्याच्या पानावर वाढला आणि एक यांच्या. म्हणले म्हणा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. तो तर कावरा वावरात झाला. लिंबाजी बाबांनी ते लिंबाचा गोळा, ते पाल्याचा गोळा खाऊन घेतला. त्याला म्हणले खाय ना. ते म्हणला अरे बापरे, बाप जन्मी कधी आपण लिंबाचा पाला खाल्ला नाही. बाबा देखत तोंड टाकलं. एवढं कडवट लागलं त्याला फेकून. ते त्याला वाटलं आता संध्याकाळी काहीतरी असं. संध्याकाळ झाली. म्हणजे बाबा स्वयंपाक पंगत गिंगत काही. ते म्हणजे हा जाय त्या लिंबात झाडावर लिंबाचा पाला घेऊन ये, कर 2 गोळे. तेच क्रम 2 गोळे केले. एक त्याच्या ताटात. म्हणले वदनी कवळ घेता. महाराज लोकांच्या ताटात लिंबाचा गोळा वाढायला पाहिजे. आणि मग असं म्हटल्यानंतर त्याला महाराज सकाळी लिंबाचा गोळा संध्याकाळी लिंबाचा गोळा. तो म्हणला बाबा इथं हेच आहे का खायला. म्हणले हा हेच असते. अरे बापरे म्हणला अवघड. कसा तरी संध्याकाळी झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबांनी उठिलं. म्हणले उठ. झोपला कशाला. अरे म्हणले काकडा आहे, आंघोळ करून घे. बरं बरं म्हणला. ते गिझर हिटर कुठं लावलेलं आहे गरम पाण्याकरता. अरे गरम नाही, ते तिथं पाणी साचलेलं आहे म्हणले त्या डोपकाडामध्ये. आणि महाराज असलीच थंडी होती, इथं काहीच नव्हती. ते लिंबाजी बाबा तर टेकडावर राहत होते. एवढी थंडी पडलेली, त्या डोपकाडातलं पाणी थंड झालेलं. गेला
आणि त्या डोपकडात अशी बुडी मारली बरोबर वाकडाच झाला. कशाचा काकडा आला तिथं बसला वाकडा हो. काकडा नाही काय नाही, काकडा झाल्यावर म्हणला चहा, म्हणले जाय त्या लिंबाच्या झाडावर. अरे बापरे म्हणला मेलो गड्या. जगायचंय 2 दिवस तर काही वाचत नाही म्हणला. जेच धूम ठोकली महाराज लय घरी. पत्नीनं दरवाजा लावून घेतले होत सगळं. तेव्हा म्हणला उघड उघड दरवाजा. ते म्हणे कोण आहे? हे म्हणला हे काय तो आज नवरा आहे. म्हणे मग नवरा येणार नाही आता, लिंबाजी बाबा झालेला आहे. नाही म्हणला आलो रे बाबा आता. म्हणजे कस काय आले? आता चुकून कधी लिंबाजी बाबा तो या संग भांडणं करणार नाही. म्हणे 2 तो या शिव्या खाईन, 2 शब्द बोल खाईन, पण लिंबाजी बाबा होणं काही सोपं. आणि प्रतिज्ञा करून गेला होता घराचं तोंड बघणार नाही, तुझं तोंड बघणार नाही, पुन्हा आता घरी येणार नाही. महाराज प्रतिज्ञा केल्यानंतर टिकवण्याकरता बळ असावं. ज्ञानोबरायामध्ये बळ आहे. किती बळ आहे? अंगी ऐसे बळ रेडा बोल. रेड्या बोलण्याचं बळ आहे. भिंत चालवण्याचं सामर्थ्य आणि स्त्रीचा पुरुष करण्याचं शक्ती त्यांच्यामध्ये आहे. महाराज त्या ठिकाणी एवढा मोठा राजा रावण, त्यांनी प्रतिज्ञा केल्या होत्या की स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्या करीन, खारा समुद्र गोड करीन, सोन्याला सुगंध आणीन. सांगा बरं तुमच्या अंगावर सोनं आहे, सुगंध येतोय का? नाही. मुंबईला समुद्र आहे, खारा समुद्र आहे, गोड झालाय का? स्वर्गाला जाण्याकरता कुठं पायऱ्या आहेत का? रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. पण आमचे ज्ञानोबराय देखील राजा आहे. रावणही राजा होता, पण राक्षसांचा राजा होता, लंकापुरीचा राजा होता. पण माऊली राजे आहेत, पण माऊली राक्षसांचे राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ऐसा समर्थ ज्ञान दे, ऐसा समर्थ ज्ञान दे, ऐसा समर्थ ज्ञान दे, ऐसा समर्थ ज्ञान दे. तया चरणे ठेवा भाव, तया चरणे ठेवा भाव. ऐसा समर्थ ज्ञान दे, ऐसा समर्थ ज्ञान दे, ऐसा समर्थ ज्ञान दे. राजा रावण एवढा होता, पण ज्ञानोबराय समर्थ होते. रावण लंकेचा राजा, पण माझे माऊली अलंकापुरीचे राजे. लंका भंग गई, अलंकापुरी अमर हो गई. लंका ही पापाची आहे, राक्षस आहे. तिथं पाप कृत्य, वासना आहे, मद्यपाने, मांसाहारे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतं महाराज. आसुरी कृत्य, पण अलंकापुरी ही पुण्यवानांची पुण्यभूमी आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. महाराज माऊलींची आठवण जरी केली तर पुण्याची राशी त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणून अलंकापुरीचे राजे ज्ञानोबराय महाराज. त्या राजा रावणाची लंका सोन्याची असन, पण माझ्या माऊलींच्या दारामध्ये झाड सोन्याचं आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेणा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. अशा पद्धतीनं ज्ञानोबराय राजा आहे. राजा म्हटल्यानंतर तरुण असावं लागतो, राजाकडे निष्ठा असावं लागते, बळ असावं लागतं, आत्मविश्वास असावा लागतो, राजाकडे ऐश्वर्य. ज्ञानोबराय तरुण येतं. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला तेव्हा ज्ञानोबराय 16च वर्षाचे येतं. 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा मोठा महान ज्ञानाचा ग्रंथ लिहिलेला आहे. 16व्या वर्षामध्ये
कोणत्या तरी कवीनं गाणं काढलंय 16वं वर्ष. धोक्याचं नाही, माऊली म्हणले मोक्याचं आहे. आपले पोरं धोक्याचं करतात ते 16 वर्ष. 16वं वर्ष खरं मोक्याचं आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये. 16व्या वर्षात आल्या म्हणल्यानंतर ज्ञान होतं, बुद्धी प्रगल्भ होते, कर्तृत्व शक्ती वाढते, त्याला कळतं. तिथून त्याच्या जीवनाची काहीतरी पायाभरणी उभारण्याचं त्या ठिकाणी हे होतं. पण 16व्या वर्षामध्ये त्याला मार्गदर्शन व्यवस्थित लाभलं पाहिजे, संगत व्यवस्थित लाभली पाहिजे. आणि म्हणून तो 16व्या वर्षामध्येच त्या ठिकाणी, म्हणून बघा स्वामी विवेकानंदाने शिकागो परिषद जिंकली. ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी 16व्या वर्षामध्येच त्या ठिकाणी उभा केलेली आहे. वीर सावरकरांनी स्वातंत्र्याचा लढा 16व्या वर्षी दिलेला आहे. 16वं वर्ष धोक्याचं नाही, 16वं वर्ष मोक्याचं आहे. आळंदीला गेलेले मुलं 16व्या वर्षापासून त्या ठिकाणी असणारे सुंदर प्रकारचं वेद अध्ययन करतात, अभ्यास करतात, मोठे होतात. ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिली तसं वर्णन आहे. 15वं वर्ष संपलं आणि माऊली 16व्या वर्षामध्ये पदार्पण करतात आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाला सुरुवात करतात. माऊलींचं त्या ठिकाणी म्हणून राजा तरुण आहे, माझा माऊली राजा तरुण आहे. आणि सगळं कार्य करून झालं तर 22व्या वर्षी समाधी घेतलेली आहे. आणि 22 वर्ष होस तर आपल्याला काहीच कळत नाही. पण ज्ञानोबारायांनी तोपर्यंत तर सगळं केलं आयुष्यामध्ये आणि 22व्या वर्षी समाधी घेतली तारुण्याच्या वयामध्ये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज राजा सोबतात. माऊलीकडे ऐश्वर्य किती आहे, दारात सोन्याचा पिंपळ, ज्याच्या दारावरूनच घराची कल्पना येत असते. ज्ञानोबारायमध्ये बळ आहे, निष्ठा आहे, आत्मविश्वास आहे, स्त्रीचं पुरुष करण्याचं सामर्थ्य आहे. आणि राजाची कीर्ती असली पाहिजे बरं का, एकांगाने कीर्ती असली पाहिजे. मग माऊली राजांची किती कीर्ती आहे महाराज. या त्रिभुवनामध्ये तर ज्ञानोबारायांची कीर्ती आहेच आहे. उभारीला ध्वज तिने लोक बरे, उभारेला ध्वज तिने लोक बरे, उभारीला ध्वज टाळी टाळी ज्ञानेश्वर स्वपान ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर स्वपान ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर स्वपान ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर स्वपान ज्ञानेश्वर तिन्ही लोकांमध्ये ज्ञानोबारायांची कीर्ती आहे. मृत्यू लोक, पाताळ लोक, स्वर्ग लोकांमध्ये सगळीकडे ज्ञानोबारायांची कीर्ती. उभारीला ध्वज ऐशी चर आणि आचरही ज्ञानोबारायांची कीर्ती करतात, कीर्ती गातात. 700 वर्षे झाले पण माऊलींची कीर्ती आजर अमर आहे. सुरुवातच इथून होती. ज्ञानोबा तुकाराम महाराज त्या टायमाला त्यांची झाली असन त्या ठिकाणी फटफजिती. पण आता जी दिंडी निघते आषाढी ते पंढरपूर, फक्त वारकऱ्याने एवढंच म्हणायचं ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, टाळी 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम,
अवतरलेली. टाळी वाजवा एकदा. या दिवसामध्ये सप्ताह ठेवायचं कोणाच्या डोक्यात आलं तुमची? आळंदीच्या पर्व काळामध्ये आळंदीच अवतरले या ठिकाणी. ज्ञानोबा माऊली हा त्या ठिकाणी गजर सध्या आळंदीमध्ये चालू आहे. तो आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या मोहल्ल्यामध्ये आपल्या गोकुळामध्ये चालू आहे. मी याला मोहल्ला म्हणण्यापेक्षा गोकुळच म्हणी जाईन आता. बरं वाटतंय ना. गवळ्यांचं गोकुळ आहे का नाही? महाराज ज्ञानोबरायांचा जप केला असं म्हटलेले. ज्ञानदेव हे 4 अक्षर आहेत. पण या 4 अक्षराचा जप केल्यानंतर ब्रह्मप्राप्ती होते माणसाला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवची देतो वासुदेवची होतो अखंड वदनी.